कसं आहे, जरी भावना असली, शासनानं आज निर्णय घेतला आहे यानंतर 100% सोलर करायचं. सोलरचा पंपच द्यायचा, 7 HP घ्या, 10 HP घ्या, 15 ह्या HP घ्या. पट्ट्याचा गमक सांगतो तुम्हाला काय आहे नेमकं. ड्राय झोन लागला शिराळ्यापासून अमरावती तालुका वलगावपासून, हा गेला पूर्ण नंदुरबारपर्यंत ड्राय झोन. इथे कुठल्याच प्रकारचं गोड पाणी नाही. आपण जमिनीच्या खारपान पट्टा प्युअर खारपान आहे. खारतडे गावाचं नावच खारतडे गाव याच्यासाठी आहे तर इथं खारं पाणी समुद्राचं आहे, प्युअर पाणी आहे आणि कडूच एकदम खारं आहे. त्यामुळं इथं शेती बारामाही होत नाही, फक्त होते तर एखाद्या वेळेस सलाईन म्हणून पाणी दिल्या जाते. त्यासाठी आता अडचण काय? आता अडचण ही आहे का आपल्याला काही 12 महिने काम नाही ओलीतच त्या शेतकऱ्याला, पण एखाद्या वेळेस निसर्गाचं पाणी आलं नाही, 2 महिने लेट गेलं तर एक पाणी तो त्या बोरचं देऊ सोलर शकतो. पंप काला होत नाही, पण ते 12 महिने चालत नाही सर. 100% नाही. 12 महिने आपल्याला चालवायचं नाही 8 महिने चालतो. ते 8 महिने चालतो. पावसाळ्याचे 4 महिन्यातलं 2 महिने पावसाचं 2 महिने राहत नाही. 10 महिने सोलर पंप मी पाहतो. 10 HP लावता येतं, 7.5 HP लावता येतं. तुम्ही सांगतो उद्याचा हा विजेचा काळ असाच येणार आहे, तुम्हाला सवयच लावा लागेल. तुमचं म्हणणं गॅसची शेगडी सुद्धा सोलरची आता चांगली येत तुमच्या आहे. मताशी सहमत आहे मी. तुम्हाला हे नाही बोललो, फक्त त्याचा उपयोग नाही आहे रोजचा. त्या सोलरचा रोज उपयोग नाही आहे. हे बोलतो. हा, रोज उपयोग आहे, 12 तास उपयोग आहे. कॅमेरा मागे हॅलो सर, पांधन रस्त्याची पाहणी केली, काय परिस्थिती आहे अमरावती आणि विदर्भाची? मला या गोष्टीचा आनंद आहे की मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ते योजनेमध्ये शेतकऱ्याचे रस्ते आता बांधकाम सुरू झाले आहेत. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वात शेतात जाणारा रस्ता पक्का करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. मला विश्वास आहे की शेतकऱ्याच्या शेतात 12माही रस्ता असला, शेतकऱ्याच्या शेतात 12 तास दिवसांनी सोलरवर वीज असली आणि शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी असलं तर शेतकऱ्याचा मुलगा हा 2 पिकं घेईल, 3 पिकं घेईल, सरकारी नोकरीची गरज त्याला पडणार नाही आणि त्यामुळे रोजगार निर्मिती शेतामध्ये होईल. जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत रोजगार निर्मिती होत नाही. आज मला या ठिकाणी आनंद या गोष्टीचा वाटतं की या तालुक्यामध्ये, भातकुली तालुक्यात, अमरावती जिल्ह्यामध्ये आमचे आमदार राजेश वानखेडेजी यांनी शेत रस्त्यामध्ये क्रांती करण्यात ठरवलं आहे आणि त्यांनी स्वतः प्रत्येक रस्त्यावर जाऊन या ठिकाणी रस्त्याचं डिमार्केशन करणे, सीमांकन करणे आणि आता मी सूचना दिल्या आहेत की रस्त्याचं जे बाउंड्री आहे ती बाउंड्री फिक्स करा आणि दोन्ही बाजूला सावली असणारे निंबाचे झाडं, आंब्याचे झाडं, वडाचे झाडं, सुंदर झाडं लावा, जेणेकरून शेतकऱ्याला सावलीमधनं शेतामध्ये जाता येईल असं आच्छादन या ठिकाणी तयार करायचं आहे. मला विश्वास आहे की मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ते योजनेमध्ये या महाराष्ट्राला पुढच्या 5 वर्षामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्याला रस्ता मिळेल अशी आमची भूमिका आहे.